श्री स्वामी समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 10 पाहणार आहोत. आता त्यामधील फर्स्ट क्वेश्चन बघा. ॲड म्हणजे इथं आपल्याला फ्रॅक्शन्स दिलेलं आहे, त्याचं काय ॲडिशन करायचं आहे. आता ते कसं करायचं ते आपण बघूया. ओके, आता क्वेश्चन आहे, मी ॲज इट इज लिहून घेतलेलं आहे. 6 1/3 प्लस 2 1/3. आता हे आपण कसं सॉल्व करायचं फ्रॅक्शन हे काय आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे, म्हणजे आधीच्याच प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिलं आहे. ते फर्स्ट आपण हे आधी काय सॉल्व करूया. ह्यामध्ये काय करायचं असतं, ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन आणि प्लस हे करायचं असतं. म्हणजेच कसं होणार आहे, 6 × 3 आणि प्लस 1. ओके, आणि डिनॉमिनेटरला जे आहे नंबर तोच राहणार आहे, म्हणजे 3 आणि प्लसचं साईन आहे, प्लसचं साईन द्यायचं आहे. नंतर आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. हे काय करायचं आहे, ह्याचं आणि ह्याचं काय मल्टिप्लिकेशन, म्हणजे 2 × 3 आणि प्लस काय करायचं आहे 1 प्लस 1 अपॉन डिनॉमिनेटरला 3 आहे, ॲज इट इज तेच राहणार आहे. राईट. आता 6 3 18 प्लस 1 म्हणजे काय होणार आहे 19. 19/3 प्लस 2 3 6 प्लस 1 7. 7/3. आता तुम्ही बघितलं तर इथं डिनॉमिनेटरला सेम नंबर आलेला आहे. राईट. त्यामुळं आपल्याला हा नंबर जो आहे तो ॲज इट इज फक्त एकदाच लिहायचा आहे. आणि ह्याचं आहे ते इथं प्लसची साईन असल्यामुळं काय ॲडिशन करायचं आहे. आणि 19 प्लस 7 तर 26 होते. ओके, आणि ह्याचं आपल्याला आता काय मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन करायचं आहे. आता ते कसं करायचं तेही आपण प्रॅक्टिस सेट 9मध्ये बघितलं आहे. म्हणजे हा जो नंबर आहे 3 आणि इथं एक नंबर जो असणार आहे त्याचं मल्टिप्लिकेशन प्लस वरच्या नंबरचं प्लस करून जो नंबर येईल तो 26 झाला पाहिजे. आता मी फर्स्ट हा नंबर घेते. ओके, आणि 3 8 24 होते आणि प्लस 2 केलं की 26 होते. ओके, म्हणजे आपला ॲन्सर काय आलेला आहे 82/3. हे आपलं काय ॲन्सर आलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट नंबर बघा कोणता आहे. नेक्स्ट नंबर आहे 1 1/4 प्लस 3 1/2. ह्याचंही ह्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच 1 × 4 आणि प्लस हा नंबर 1 अपॉन डिनॉमिनेटरला जो नंबर आहे ॲज इट इज राहणार आहे, प्लस ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच 3 × 1 प्लस हा नंबर प्लस 1/2. आता तुम्ही इथं बघितलं तर डिनॉमिनेटरला काय नंबर्स आहेत, म्हणजे वेगळे वेगळे नंबर्स आहेत. त्यामुळे आपल्याला ते काय म्हणजे सेम करून घ्यावे लागतील. पण फर्स्ट आपण हे सॉल्व करूया. 4 × 1 म्हणजे 4 प्लस 1 5 झालं. 5/4 प्लस 3 2 6 प्लस 1 7. 7/2. आता हा नंबर सेम करण्यासाठी 2 केलं म्हणजे ह्याला 2 मल्टिप्लाय केलं की 4 येणार आहे, मग दोन्ही नंबर सेम होणार आहेत. राईट. म्हणजे 5/4 प्लस आता आपण इथं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला वरतीही मल्टिप्लाय करायचं असतं, त्यामुळे वरतीही आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. म्हणजेच किती येणार आहे 5/4 आणि 7 2 14/4. ओके, आता डिनॉमिनेटरला सेम नंबर आलेले आहेत, फक्त आपल्याला हा एकदाच लिहायचा आहे. आणि 14 प्लस 5 तर 19 होतं. ओके, आणि ह्याचं आता आपल्याला मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन करावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 4 हा नंबर घेतला आणि 4 4 16. 4 5 नंबर घेतला की 20, म्हणजे ह्याच्यापेक्षा नंबर मोठा होतो, त्यामुळे तो घेऊन चालत नसतो, ह्याच्यापेक्षा छोटा नंबर आला पाहिजे. त्यामुळं 4 4 16 हा नंबर घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये किती प्लस केलं की 19 येते बघा, तर 3 प्लस केलं की 19 येते. म्हणजेच 4 4 16 प्लस 3 केलं की 19 आलं. त्यामुळे ह्याचं ॲन्सर काय आलेलं आहे, हे आलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट बघूया आपण. थर्ड नंबर आहे 5 1/5 प्लस 2 1/7. फर्स्ट ह्याचंही आपण काय ह्याचं फर्स्ट सॉल्व करूया. ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 5 × 5 आणि प्लस 1. ओके,
आणि अपॉन डिनॉमिनेटरला नंबर आहे तो ॲज इट इज, प्लस ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच 2 × 7 प्लस हा नंबर प्लस 1 अपॉन 7. ओके, आणि 5 जर 25 प्लस 1 केलं 26 अपॉन 5 प्लस 2 7 14 प्लस 1 केलं 15, राईट, 15 अपॉन 7. आता तुम्ही बघितलं तर इथं डिनॉमिनेटरला सेम नंबर्स नाही आहेत, आपल्याला ते काही सेम घ्यावं लागतील. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर 5 ह्याला काय आपण 7नं मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे ह्या नंबरला ह्या नंबरनं मल्टिप्लाय करायचं आणि 7ला 5नं मल्टिप्लाय करायचं. ओके, म्हणजे 5 7 35 होणार आहे, 7 5 35, म्हणजे डिनॉमिनेटर सेम येणार आहे, राईट. म्हणजे 5 × 7 हिथं आपल्याला मल्टिप्लाय केलं की आपल्याला वरतीही करावं लागतं, त्यामुळे 26 × 7 प्लस 15 × 5नं मल्टिप्लाय करायचं आहे, राईट, 7 × 5. आता 26 7 किती होत आहे तर 182, राईट, 182. त्यासाठी तुम्हाला टेबल्स काय परफेक्ट लिहिणं पाहिजेत. आणि 5 7 35 प्लस 15 5 75 आणि 7 5 35. ओके, आता हे डिनॉमिनेटर आहे ते सेम आलेलं आहे, त्यामुळं 1 टाइमच फक्त इथं घ्यायचं आहे. नंतर आता ह्याचं ॲडिशन करूया. 2 + 5 7 आलं, 8 + 7 15 झालं, 5 1 कॅरी ओव्हर, 1 + 1 2, राईट, म्हणजे 257 आलं. आता आपल्याला ह्याचं काय मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन करायचं आहे, राईट. फर्स्ट आपण हा नंबर आहे ॲज इट इज लिहून घेऊया. ओके, आणि आता बघा ह्याचं आणि इथं जो नंबर्स असणार आहे त्याचं मल्टिप्लिकेशन प्लस इथला नंबर करून 257 आलं पाहिजे. आता आपण किती जर घेऊ शकतो 35 किती घेऊ शकतो 2 मिनिट आपण इथं थोडं करून बघूया. 35 8 जर मी घेते 8 5 45 8 3 24 प्लस 28 हे येत नाही 280 येत आहे. 35 7 5 35 7 3 21 प्लस 3 केलं 24 म्हणजे 245 हा नंबर येऊ शकतो, राईट, येतोय 245. 2 मिनिट आपल्या इथं हे काय रॉंग झालेलं आहे, इथं 7 लिहायचं आहे, राईट. 7 35 7 245 होत आहे. ओके, आणि 245 मध्ये किती प्लस केलं की 257 आपल्याला हे करायचं आहे, आणि 245 मध्ये 12 मिक्स केलं की 257 येणार आहे, त्यामुळे इथं नंबर कोणता 12 येणार आहे. ओके, म्हणजे आपला ॲन्सर काय हे आलेलं आहे. 4th नंबर आहे 3 1/5 प्लस 2 1/3. फर्स्ट आपण काय हे सॉल्व करूया. ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 × 5 प्लस 1 अपॉन ॲज इट इज नंबर डिनॉमिनेटरला आहे तो म्हणजे 5 प्लस ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन 2 × 3 प्लस 1. ओके, आणि इथं कोणता नंबर आहे तर 3 नंबर आहे. ओके, 5 3 15 प्लस 1 16 अपॉन 5 प्लस 2 3 6 प्लस 1 7 7/3. आता तुम्ही बघितलं तर ही डिनॉमिनेटरला इथं नंबर्स म्हणजे डिफरंट आलेले आहेत. सेम करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर इथं 5 आहे 3नं इथं मल्टिप्लाय करूया, राईट. 5 3 15 येईल आणि इथं आपल्याला 5नं मल्टिप्लाय केलं की 5 3 15 येईल. ओके, 5 × 3 आणि इथं केल्यामुळं आपल्याला वरतीही करावं लागणार आहे, त्यामुळे 16 × 3. तसंच इथं काय करायचं आहे 5नं मल्टिप्लाय करायचं 7 × 5 3 × 5 आणि 16 3 किती येते तर 48. ओके, नंतर 5 3 15 प्लस 7 5 35 अपॉन 3 5 50. आता आपण ह्याचं काय हा जो नंबर आहे 1 टाइम फक्त आपल्याला लिहायचा आहे. नंतर ह्याचं ॲडिशन करायचं आहे. 8 + 5 13 3 1 कॅरी ओव्हर 4 + 3 7 + 1 8 83/15 आणि ह्याचं आपल्याला काय करायचं आहे आता मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन करायचं आहे. ओके, 15 आता बघा कोणता नंबर आपण इथं घेऊ शकतो 15
किती 15 5चं केलं की 75 होते राईट. आणि 15 6चं केलं की 90, त्यामुळे 6चं घेऊ शकत नाही. 15 5चं 75 आणि 75मध्ये किती प्लस केलं की 83 येतं आहे, तर 8 मिक्स केलं की 83 येतं आहे, त्यामुळे इथं नंबर येणार आहे 8. ओके, म्हणजे आपलं हे काय ॲन्सर आलेलं आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2 सबस्ट्रॅक्ट, म्हणजे आपल्याला इथं फ्रॅक्शन्स दिलेले आहे त्याचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. ओके, आपण आधीच्या क्वेश्चनमध्ये ॲडिशन केलं होतं, इथं फक्त काय आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. फर्स्ट आपण हे म्हणजे सॉल्व करून घेऊया. 3 × 3 प्लस काय 1 ओके अपॉन 3, मायनसचं साईन आहे त्यामुळे मायनसचं द्यायचं आहे आपल्याला इथं राईट. आणि 4 × 1 आणि प्लस 1 अपॉन काय 4 ओके. आणि 3 3 9 प्लस 1 म्हणजे 10 झालं. 10 अपॉन 3 मायनस 4 1 4 प्लस 1 5 5 अपॉन 4 ओके. आणि नंतर बघा आता आपल्याला हे डिनॉमिनेटर आहे ते सेम करावं लागतात. ते सेम करण्यासाठी आपण काय करूया, म्हणजे हे जे फ्रॅक्शन आहे त्याला 4 न मल्टिप्लाय करूया. इथं 4 न मल्टिप्लाय केलं की 3 4 12 होणार आहे. आणि इथं 4 ह्या नंबरला 3 न मल्टिप्लाय करूया राईट, म्हणजे 4 3 12 होणार आहे. ओके, म्हणजे 3 × 4, तसंच इथं वरतीही आपल्याला करायचं आहे मायनस इथं काय 3 न मल्टिप्लाय करायचं आहे 5 × 3 अपॉन 4 × 3 ओके. आणि 10 4 40 4 3 12 मायनस 5 3 15 4 3 12 ओके. आता ह्या नंबर्स आहे फक्त आपल्याला काय एकदाच घ्यायचं आहे, सेम डिनॉमिनेटर झाला त्यामुळं. आणि नंतर ह्याचं आहे ते मायनस करायचं आहे. आता 40मधून 15 गेलं किती राहणार आहे, तर 25 राईट. आणि बघा आता आपल्याला इथं मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये आपल्याला काय कन्वर्जन करायचं आहे. ओके, डिनॉमिनेटरला 12 आहे ॲज इट इज लिहायचं आहे. आणि 12 किती घेऊ शकतो आपण, 12 2 24 घेऊ शकतो. आणि प्लस 1 केलं की 25 येणार आहे, त्यामुळं 12 2 घ्यायचं आहे इथं. 2 24 प्लस 1 केलं की 25, म्हणजे आपला ॲन्सर काय हे आलेलं आहे. ओके, आता सेकंड नंबर कोणता आहे बघा. सेकंड 5 1/2 मायनस 3 1/3 ओके. आता ह्याचं काय आपण सबस्ट्रॅक्शन करू, त्यासाठी आपण फर्स्ट हे सॉल्व करून घेऊ. 5 × 2 प्लस 1 करायचं आहे. डिनॉमिनेटरला 2 आहे ॲज इट इज लिहायचं आहे. मायनसची साईन आहे, मायनसची घालायची आहे. ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 × 3 प्लस 1 ओके. आणि डिनॉमिनेटरला म्हणजे 3 आहे ॲज इट इज आपल्याला लिहायचं आहे ओके. आणि 5 2 10 प्लस 1 किती झालं 11/2. मायनसची साईन आहे, मायनसची घालायची. 3 3 9 प्लस 1 10 होतं आहे (3) ओके. आता तुम्ही बघितलं तर डिनॉमिनेटर इथं सेम नाही. आता सेम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर ह्या नंबरला आहे 3 न मल्टिप्लाय करावं लागणार आहे. आणि ह्या नंबरला आहे ते 2 न मल्टिप्लाय करावं लागणार आहे, म्हणजे 2 3 केलं की 6 होणार आहे राईट. 11 3 मायनस 10 × 2 आणि 3 × 2 ओके. म्हणजे किती होतं आहे 11 3 33 झालं, 2 3 6 झालं, मायनस 10 2 20 झालं आणि 2 3 6 झालं ओके. नंतर नंबर आता सेम आलेला आहे डिनॉमिनेटरला, आपल्याला काय एकदाच घ्यायचं आहे. आणि 33मधून 20 आपल्याला मायनस करायचं आहे. 33मधून 20 मायनस केलं इथं काय 3 आणि 1 म्हणजे 13/6 येणार आहे. आता आपल्याला ह्याचं काय मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन करायचं आहे. काय होणार आहे तुम्ही बघितलं तर 6 2 12 ओके. आणि प्लस 1 केलं की 13 येते, त्यामुळे इथं 1 येणार आहे. आपलं हे काय ॲन्सर आलेलं आहे. आता नेक्स्ट बघूया आपण. थर्ड आहे 7 1/8 मायनस 6 1/10. फर्स्ट आपण हे सॉल्व करूया ओके. 7 × 8
प्लस काय 1. ओके, आणि डिनॉमिनेटरला ॲज इट इज नंबर म्हणजे 8 येणार आहे. मायनसची साईन आहे, मायनसची साईन घ्यायचे. ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 6 इंटू 10 प्लस 1 राईट अपॉन 10. आणि 7 8 ज 56 प्लस 1 केलं की 57 अपॉन 8 मायनस 10 6 ज 60 प्लस 1 केलं की किती होणार आहे तर 61 अपॉन 10. आता तुम्ही बघितलं तर इथं डिनॉमिनेटरला नंबर्स म्हणजे डिफरंट आलेले आहे, त्यामुळे सेम करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ह्या नंबरला आहे ते 10 न मल्टिप्लाय करावं लागणार आहे राईट. म्हणजे 8 10 ज 80 होणार आहे आणि इथं डिनॉमिनेटरला 10 इथं आहे, ह्याला ह्या नंबरनं मल्टिप्लाय करावं लागणार आहे. म्हणजेच 10 8 ज 80 म्हणजे डिनॉमिनेटर सेम होणार आहे. ओके, म्हणजे 8 10 ज 80 झालं आणि इथंही त्यामुळे आपल्याला ह्या नंबरनं मल्टिप्लाय करावं लागणार आहे. मायनसची साईन द्यायची आहे. 61 इंटू ह्या नंबरनं मल्टिप्लाय करावं लागणार आहे अपॉन 10 इंटू 8. आता 57 इंटू 10 म्हणजे 570 आणि 10 8 ज 80. मायनसची साईन आहे, मायनसची द्यायची आहे. आणि 61 इंटू 8 म्हणजे 8 1 ज 8 झालं आणि 8 6 ज 48. ओके, आणि 10 8 ज 80. आता डिनॉमिनेटर काय सेम झालेले आहेत राईट, त्यामुळं आपण इथं काय फक्त एकदाच लिहायचं आहे आणि ह्यातून हा नंबर आपल्याला काय मायनस करायचा आहे. त्यासाठी बघा आता इथं 10 मधून 8 गेले 2 राहिले राईट. आता इथं 7 8 नंबर आला, 17 नंतर 16 होणार आणि 16 मधून 8 गेले म्हणजे 8 आणि 5चं कट करून 4 4 4 0 झालं म्हणजे इथं 82 अपॉन 80 आलं. आणि ह्याला आपण काय आता मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये काय कन्वर्जन करायचं आहे राईट. इथं नंबर 80 आला आणि 81च घ्यावं लागणार आहे 80 का तर हा नंबर 82 आहे आणि प्लस 2 करून काय 82 होतं आहे राईट. 81 ज 80 प्लस 2 करून 82 झालेलं आहे राईट. आपल्याला ह्याचं काय आपण रेड्यूस फॉर्म अजून करू शकतो. तुम्ही बघितलं तर का तर इथं 2 1 ज 2 होतं आहे आणि 2 4 ज 8 होतं आहे आणि 2 0 ज 0 म्हणजे ॲन्सर काय येते 1 आणि 1 अपॉन 40. ओके, म्हणजे आपलं काय ॲन्सर येते. ओके, नेक्स्ट नंबर आहे 7 1 अपॉन 2 मायनस 3 1 अपॉन 5. आता फर्स्ट आपण काय हे सॉल्व करून घेऊया. 7 इंटू 2 प्लस काय 1 डिनॉमिनेटरला ॲज इट इज नंबर लिहायचा आहे मायनस 3 इंटू 5 प्लस काय 1. ओके, आणि डिनॉमिनेटरला नंबर आहे 5. 7 2 ज 14 प्लस 1 केलं 15 झालं अपॉन 2 मायनस 5 3 ज 15 प्लस 1 16 अपॉन 5. आता इथंही डिनॉमिनेटरला नंबर्स काही डिफरंट आहेत, त्यासाठी सेम करण्यासाठी आपण काय करूया 2 इंटू 5 केलं की म्हणजे ह्या नंबरला आहे ह्या नंबरनं मल्टिप्लाय करायचं आहे आणि ह्या नंबरला आहे ह्या नंबरनं मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, म्हणजे इथं डिनॉमिनेटरला 10 येणार आहे. 2 इंटू 5 इथं केलं की आपल्याला वरतीही करावं लागतं. 15 इंटू 5 मायनस 16 इंटू या नंबरला काय 2 न मल्टिप्लाय करायचं आहे 2 आणि 5 इंटू 2. ओके, आणि 15 5 ज 75 राईट आणि 5 2 ज 10. मायनसचं साईन आहे, मायनसचं साईन द्यायचं आहे आणि 16 2 ज 32 आणि 5 2 ज 10. आता डिनॉमिनेटरला सेम नंबर आलेला आहे त्यामुळे ॲज इट इज आपल्याला काय लिहायचं आहे. आणि ह्यातून हे मायनस केलं 5 मधून 2 गेलं 3 राहिलेलं आहे आणि 7 मधून 3 गेले 4 राहिलेलं आहे. ओके, आता ह्याचं आपल्याला मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन करायचं आहे राईट. आता डिनॉमिनेटरला 10 आहे ॲज इट इज लिहूया. आणि आता बघा 43 नंबर आहे. 10 4 ज 40 होतं आहे आणि प्लस 3 केलं की 43 होते. त्यामुळे 10 इंटू 4 इथं 4 घ्यायचं आहे आणि प्लस 3 म्हणजे इथं 3 घ्यायचं आहे. ओके, आपलं हे काय ॲन्सर आलेलं आहे. आता आपण काय क्वेश्चन नंबर 3 बघूया.
क्वेश्चन नंबर 3 सॉल्व. आता इथं आपल्याला खाली काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ते काही सॉल्व करायचे. त्यामधील फर्स्ट बघा, सुयश बॉट 1/2 kg ऑफ शुगर अँड आशिष बॉट 3 and 1/2 kg. हाऊ मच शुगर डीड दे बाय altogether? इफ शुगर कॉस्ट 32 rupees per kg. हाऊ मच डीड दे स्पेंड ऑन द शुगर दे बॉट? आता इथं आपल्याला सांगितलेलं आहे शुगरनं 2.5 kg म्हणजे शुगर आहे ती बॉट केलेली आहे, खरेदी केलेली आहे. आणि आशिषने किती केलेली आहे? 3.5 kg. ओके, आणि आपल्याला सांगायचं आहे त्या दोघांनी मिळून ओके किती शुगर खरेदी केली ती सांगायचं आहे. आणि इफ शुगर कॉस्ट 32 rupees जर म्हणजे त्याची शुगरची कॉस्ट असेल राईट, तर त्यासाठी त्यांनी किती स्पेंड केले, किती रुपीज स्पेंड केले तेही आपल्याला काय सांगायचं आहे. ओके, बघा आता आपल्याला आपण ओरलही असंही सांगू शकतो. आता या दोघांचं मिळून म्हणजे 2.5 kg आणि 3.5. 2 + 3 5 झालं, हा पण हाफ प्लस 1 kg झालं म्हणजे किती? इथं 6 kg ह्या दोघांनी मिळून म्हणजे शुगर आहे ती खरेदी केलेली आहे. आणि 32 rupees ह्या शुगरची कॉस्ट आहे म्हणजे 32 × 6 केलं की ह्याचंही आन्सर भेटतंय. पण आपल्याला इथं वर्ड्समध्ये विचारलेलं आहे, आपल्याला हे काय राईट करावं लागणार आहे. ओके, फर्स्ट आपल्याला ही क्वेश्चनमध्ये दिलेले आहे ते सेंटेन्स आपल्याला काय आपण यूज करू. ओके, सुयश बॉट Suyash bought 2.5 kg of sugar and Ashish bought 3.5 kg. मग या दोघांचं मिळून आपण लिहूया म्हणजेच काय, therefore they buy sugar altogether. ओके, म्हणजे आपल्याला हा फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे तो आपण आधी सॉल्व करूया. म्हणजे ह्याचं आपल्याला काय ॲडिशन करावं लागणार आहे राईट. म्हणजेच बघा 2 हाफ प्लस 3 आणि हाफ. आता ह्याचं आपण ॲडिशन कसं करायचं आहे ते बघितलेलं आहे. ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन 2 × 2 4 होणार आहे प्लस 1 5 5/2 प्लस 3 × 2 म्हणजे 6 झालं प्लस 1 7 7/2 इज इक्वल टू. आता डिनॉमिनेटरला सेम नंबर आलेले आहेत त्यामुळे हे काय फक्त 1 टाईमच घ्यायचं असतो आणि वरचं न्यूमॅरेटरचं काय ॲडिशन करायचं असतं. आणि 5 + 7 किती 12 झालं. ओके, आणि 2 × 1 = 2 2 × 6 = 12 म्हणजे इथं किती आलं तर 6 kg शुगर आली. ओके, त्या दोघांनी मिळून किती बॉट केलेली आहे 6 kg शुगर बॉट केलेली आहे. आता आपल्याला बघा आता त्यांनी त्यासाठी किती स्पेंड केले, किती रुपीज स्पेंड केले ते आपल्याला काय सांगायचं आहे. म्हणजे काय, इफ शुगर म्हणजे जे क्वेश्चनमध्ये आहे तेच मी घेतलेलं आहे. बघा इथं क्वेश्चनमध्ये आहे इफ शुगर कॉस्ट किती आहे 32 rupees per kg राईट. देअरफोर मग काय होणार आहे दे स्पेंड, आणि आपल्याला क्वेश्चन काय विचारलेले आहे दे स्पेंड ऑन द शुगर, दे स्पेंड ऑन द शुगर, दे बॉट म्हणजेच काय करावं लागणार आहे आपल्याला 32 × 6 करावं लागणार आहे. 32 × 6 म्हणजेच आता बघा 2 × 6 = 12 2 1 कॅरी ओव्हर 6 3 = 18 प्लस 1 19 म्हणजे 192 आणि हे काय रुपीज या दोघांनी मिळून 192 रुपीज काय स्पेंड केलेली आहे. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 2, Aradhana grows potatoes in 2/5 part of her garden, green in 1/3 part, and brinjal in the remaining part. On how much of her plot did she plant brinjals?
आता आपल्याला इथं क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे, आराधनानं तिच्या गार्डनमध्ये पोटॅटोज ग्रो केलेले आहेत 2/5 पार्ट. ओके, आणि ग्रीन केलेली आहेत 1/3 पार्ट. ग्रीन म्हणजे काय, हिरव्या पालेभाज्या वगैरे. आणि राहिलेला पार्ट आहे त्यामध्ये काय, ब्रिंजाल ग्रो केलेली आहे. ओके, आणि ऑन हाऊ मच ऑफ हर प्लॉट डीड शी प्लॅन्ट ब्रिंजल. आणि आपल्याला सांगायचं आहे की मग राहिलेल्या पार्ट ब्रिंजालचा म्हणजे किती असणार आहे. ओके, ते सांगायचं आहे. फर्स्ट मी तुम्हाला थोडंसं डायग्रॅम काढून समजवते. आता समजा हे गार्डन आहे आराधनेचं. ओके, आता त्याचे 3 पार्ट आपल्याला करायचे. एक करायचं आहे पोटॅटोज ग्रो केलेला. आता समजा हा पोटॅटोज ग्रो केलेला पार्ट आहे 2/5. 1/3 हा पार्ट आहे ग्रीन हे केलेला. हा काय आला, पोटॅटोज, राईट, म्हणजे P. आणि हा आलेला आहे ग्रीन हे केलेला. आणि राहिलेला रिमेनिंग हा जो पार्ट आहे, राईट, ह्यामध्ये काय ब्रिंजाल ग्रो केलेली आहेत. आणि तो पार्ट किती आहे तो काढायचा आहे, राईट. आता हे एक फुल गार्डन म्हणजे हे एक गार्डन आहे. ओके, म्हणजेच काय तर 1 = ह्या सगळ्याचं ॲडिशन केलं की हे काय फुल गार्डन झालं, राईट. म्हणजे आपल्याला ब्रिंजालचा पार्ट काढायचा आहे तर तो आपण कसं करू शकतो, तर 1 - हे 2 पोटॅटो आणि हे काय ग्रीन ग्रोज केलेले आहेत ते मायनस केलं की. ओके, आता आपण हे कसं राईट करायचं ते बघूया. फर्स्ट आता बघा पोटॅटोज प्लॅन्टिंग पार्ट हा किती आहे तर 2/5. आणि नंतर ग्रीन प्लॅन्टिंग पार्ट हा किती आहे तर 1/3. देअरफोर आता ह्या दोन्हीची फर्स्ट आपण काय ॲडिशन करूया. पोटॅटोज प्लॅन्टिंग प्लस ग्रीन प्लॅन्टिंग. ओके, = आता ह्या दोन्हीचे ॲडिशन म्हणजे 2/5 प्लस 1/3. ओके, आता इथं तुम्ही बघितलं तर डिनॉमिनेटर सेम नाही. त्यासाठी आपल्याला काय एक तर डिनॉमिनेटर सेम करावं लागतं किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागतं. आता इथं आपल्याला आपण काय क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. म्हणजे 2 × 3 म्हणजे 6 झालं. ॲडिशनची साईन द्यायची आहे आणि 5 1 5. ओके, आणि खाली आपल्याला काय डिनॉमिनेटरचं म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं असतं. 5 3 15, राईट. आणि 6 + 5 म्हणजे 11/15. म्हणजे हा पार्ट जो आलेला आहे तो किती आलेला आहे 11/15. आता राहिलेला आपण पार्ट आहे तो किती तो बघूया. ओके, नाव रिमेनिंग प्लॅन्टिंग ऑफ ब्रिंजाल = काय होणार आहे तर 1 - हा पार्ट होणार, राईट, = 1 - 11/15. ओके, आता इथंही क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया कारण इथं डिनॉमिनेटरला 1 असतं, डिनॉमिनेटर सेम नाहीत. मग आपण काय करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 15 1 15. ओके, मायनस आणि 11 1 11 अपॉन ह्याचं ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 15च येणार आहे. आणि 15 - 11 म्हणजे किती आलं 4 आलं. 4/15. ओके, म्हणजे तुम्हाला समजलं का हा पार्ट आहे 11/15 आहे. ब्रिंजालचा पार्ट आहे 4/15. आणि तुम्ही बघितलं तर ह्या दोन्हीचं ॲडिशन केलं की 1 आलं पाहिजे. तर 11 + 4 म्हणजे 15 आलं. आणि 15/15 तर 1 येते, राईट. देअरफोर म्हणजे आपलं काय हे ॲन्सर आलेलं आहे. आराधना प्लॅन्टेड
brings us in 4/15 part of the garden. ओके, आपलं हे काय आन्सर आलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 3. संदीप filled water in 4/7 of an empty tank. After that, Ramakant filled 1/4 part more of the same tank. Then Umesh used 3/14 part of the tank of water the garden. Okay, if the tank has a maximum capacity of 560 liters, how many liters of water will be left in the tank? आता इथं सांगितलेलं आहे एका एम्प्टी टँकमध्ये, रिकाम्या टँकमध्ये संदीपनं म्हणजे पाणी फिल केलेलं आहे, भरलेलं आहे 4/7 आणि नंतर त्यामध्येच त्याच टँकमध्ये रमाकांतनं 1/4 एवढं पार्ट एवढं पाणी भरलेलं आहे आणि नंतर उमेशनं ते पाणी यूज केलेलं आहे गार्डनसाठी 3/14 पार्ट त्यामध्ये. ओके, ह्या दोघांनी भरलेला आहे आणि उमेशनं यूज केलेला आहे त्याचा. नंतर इफ द टँक हॅज, आणि जर म्हणजे त्याची कॅपॅसिटी, त्या टँकची कॅपॅसिटी जर 560 लिटर असेल, म्हणजे 560 लिटर त्या टँकमध्ये पाणी बसत असेल, तर हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर विल बी लेफ्ट इन द टँक. तर किती लिटर पाणी त्या टँकमध्ये बसणार आहे हे आपल्याला काही सांगायचं आहे. आता समजा आता हा एक टँक आहे. ओके, हा टँक आहे. आता संदीप फिल फर्स्ट, म्हणजे आता समजा हा एवढा संदीपनं काय केलं, पाणी भरलेलं आहे. हे किती 4/7 आहे, एवढं भरलं समजा. आणि नंतर त्यामध्ये 1/4 एवढं पाणी कुणी भरलेलं आहे, तर रमाकांतनं, राईट, 1/4. आणि नंतर त्यामधील उमेशनं यूज केलेला आहे. आता उमेशनं त्यामधील, आता कितपत फक्त मी रफ डायग्रॅम काढते तुम्हाला समजण्यासाठी. उमेशनं यूज केलेला आहे 3/14. ओके, आणि ह्याची कॅपॅसिटी म्हणजे ह्या फुल टँकमध्ये पाणी किती बसते, तर 560 लिटर बसते. आणि आपल्याला काय सांगायचं आहे, उमेशनं पाणी यूज केलं आणि नंतर मग किती राहिलेलं आहे त्या टँकमध्ये ते आपल्याला काही सांगायचं आहे. ओके, फर्स्ट आता बघा आपण म्हणजे क्वेश्चनमध्ये काय आहे ते आपण काय वर्ड्समध्ये लिहूया. संदीप अँड ह्या दोघांनी पाणी किती फिल केलं ते लिहूया आपण. अँड रमाकांत filled water in the tank. म्हणजे या दोघांचं काय ॲडिशन करायचं आहे, म्हणजेच काय 4/7 प्लस 3/14. 14 नाही 4 आहे इथं ना, 4 आहे, राईट. 14 नाही इथं, 4 आहे, 4, राईट, 4 आहे इथं. नंतर बघा तुम्ही इथं डिनॉमिनेटर सेम नाही, अशा वेळी आपण काय करूया, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 4 4 16 प्लसचं साईन आहे, 7 3 21 आणि इथं डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 7 4 28 इज इक्वल टू, आता 16 + 21 6 + 1 7 झालं, 2 + 1 3 झालं. 2 मिनिटं, हा रमाकांतचा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे ना, त्यानं किती भरलं ते, मग ते 1/4 आहे, मग इथं 1 येणार आहे, 1/4 येणार आणि 7 1 7 होणार आहे इथं, राईट. आणि 16 + 7 तर किती होतं आहे, 6 + 7 म्हणजे 13 3 1 कॅरी ओव्हर 23 आलं. 23/28 हा एवढा पार्ट काय ह्या दोघांचा झालेला आहे, पार्ट ऑफ टँक एवढं दोघांनी मिळून काय पाणी भरलेलं आहे. नंतर आता त्यामधलं उमेशने यूज केलेलं आहे. नाव उमेश used
3/14 part of the tank of the water. ओके. नंतर therefore मग पाणी किती राहिलेलं असणार आहे? वॉटर रिमेन इन टँक इज इक्वल टू, आता 23/28 मायनस हे केलं की तेवढं त्या ह्याच्यामध्ये पाणी राहिलेलं असणार आहे. राईट. 23/28 मायनस 3/14. ओके. आता इथं तुम्ही बघितलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन न करता, का तर हे नंबर्स खूप मोठे येतात आणि इथं 28 येते, इथं 14 2 जर केलं की 28 येते, पटकन डिनॉमिनेटर सेम होऊन जातं. त्यामुळं आपण काय करूया तर ह्या नंबरला 2 न मल्टिप्लाय करूया. म्हणजे 3 2 6 होणार आहे इथं आणि 14 2 28 होणार आहे. म्हणजे डिनॉमिनेटर सेम केलेलं आहे. आता 23 - 6 किती होणार आहे तर 17/28. डिनॉमिनेटर सेम झाल्यामुळं डायरेक्ट आपल्याला काय लिहायचं असतं. ओके. आणि हे काय झालं आता हे मायनस करूनशी ना, म्हणजे राहिलेला पार्ट किती पाणी राहिलं ते आलेलं आहे. आणि आपल्याला आता इथं दिलेली आहे बघा कॅपॅसिटी, टँक कॅपॅसिटी किती दिलेली आहे इज 560. राईट. 560 लिटर. देअरफोर त्या टँकची कॅपॅसिटी दिलेली आहे 560 लिटर. त्यामुळे आपल्याला हे इंटू 560 केलं की आपल्याला काय लिटरमध्ये आन्सर भेटतं. द वॉटर लेफ्ट इन द टँक इज इक्वल टू 17/28 इंटू 560. का तर ह्याची कॅपॅसिटी आहे तर 560 आहे, त्यामुळे आपल्याला काय हे मल्टिप्लाय करायचं आहे. आता बघा 28 1 ज 28, 28 2 ज 56 आणि हे 0 ज 0. राईट. आणि 17 इंटू 20 म्हणजे 17 0 ज 0 आणि 17 2 ज 34. ओके. म्हणजे किती आलं 340 लिटर. राईट. देअरफोर म्हणजे आन्सर काय आलेला आहे द वॉटर लेफ्ट इन द टँक इज किती 340 लिटर्स. ओके. तर स्टुडंट्स बघा आपला अशा पद्धतीने काय प्रॅक्टिस सेट 10 शिकून काय फुल आपला सॉल्व झाला आहे. ओके. तर असेच माझे पुढचेही व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.